उपस्थित मंचावरील जिल्हा परिषद प्रशाला भागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुरव मॅडम, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तिवटणकर मॅडम आणि ज्यांनी आज आनंददायी शनिवार निमित्त आपल्या दोन्ही प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यासाठी आणलेलं आहे, अशा मंगल पवार मॅडम, उपस्थित मंचावरील सर्व दोन्ही प्रशालेचे शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी, आज शासन परिपत्रकाप्रमाणे द्वितीय सत्रातील आनंददायी शनिवारचा हा आपला दुसरा शनिवार आपण साजरा करत आहोत. प्रथम सत्रामध्ये 5 शनिवार आपण आनंददायी शनिवार म्हणून साजरे केले. त्याच पद्धतीनं द्वितीय सत्रातील हा दुसरा आनंददायी शनिवार आपण साजरा करत आहोत. विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुणांना वाव मिळावा. योगासन असतील, प्राणायाम असतील, गीत गायन असेल, नृत्य असेल, समूह नृत्य असेल, भाषण स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, या सर्व स्पर्धांना वाव मिळावा. क्षेत्रभेटी असतील, एखाद्या गुराळाला भेट देणं असेल, छोटी सहल असेल, या आनंददायी शनिवारामध्ये आपण ती साजरी करतो. आणि आजच्या आनंददायी शनिवार निमित्त आमच्या प्रशालेच्या श्रीमती मंगल पवार मॅडम यांनी 100% विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतात, आपली उपस्थिती 100% ठेवतात, दररोज शाळेत येतात, वेळेवर शाळेत येतात आणि नियमित तिने असंच याच पद्धतीने शाळेत यावं म्हणून दोन्ही प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी शैक्षणिक साहित्य आणलेलं आहे. ते शैक्षणिक साहित्य आम्ही तुम्हाला वाटप करणार आहोत. तत्पूर्वी मी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुरव मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मंगल पवार मॅडम यांचं शाल आणि पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करायचं आहे. श्रीमती गुरव मॅडम, शिक्षिका म्हणून ज्यांचं नाव संबंध औसा तालुक्यामध्ये घेतलं जातं, अशा प्रशाला भागाच्या प्राथमिक पदवीधर शिक्षिका श्रीमती मंगल पवार मॅडम यांचा सत्कार प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुरव मॅडम यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे. आपल्या शाळेच्या खऱ्या अर्थानं त्या गाणं कोकिळ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दररोज परिपाठामध्ये नवनवीन प्रार्थना ते सादर करतात. त्या निमित्तानं त्याचा सन्मान आज आपण या ठिकाणी केलेला आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप केलं जाईल. पहिलीचे 5 मुली, इयत्ता पहिलीच्या 5 मुली यांनी पुढे यायचंय. इयत्ता पहिली. सतत त्यांची एकच तळमळ असते की विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, विद्यार्थ्यांनी पुढे झेप घेतली पाहिजे, आपल्या दोन्ही शाळेतील विद्यार्थी चमकले पाहिजे कुठंतरी, असा त्यांचा एक अट्टास असतो. आणि आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी काळोखाच्या प्रार्थनाला या उजेडाचे दान, आणि तुम्ही सर्व विद्यार्थी सूर्यासारखे नेहमी तळपत राहावं, चमकत राहावं, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. मी एवढे 2 शब्द बोलून या ठिकाणी मी माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिलीच्या 5 मुलींना आणि आता पहिलीच्या 5 मुलांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मंचावर हे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या नंतर 100% विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्याचं वाटप वर्ग शिक्षकामार्फत करण्यात येईल.